तर मला पर्सनली चित्रपट आहे ना, की खूपच आवडलेला आहे, की सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला कुठंच निराश करत नाही. पण विषय असा झाला, की धुरंधरमध्ये कसा आपला भारतीय पाकिस्तानात जाऊन कशी खळबळ उडवतो, तसं या चित्रपटात एक पाकिस्तानी भारतात येऊन आर्मीत घुसून खळबळ कशी उडवतो. तर हे पचवणं आहे ना, बऱ्याच जणांना म्हणजे ते पचवलं जात नाही आहे. तर मी आता ट्विटरवरती वगैरे नाही का असे मला काही दिसत असतात लोकांचे ट्वीट्स वगैरे, तर त्यातून तेच सांगितले, "यार काय आहे चित्रपट हे थोडे असं थोडे असतं" म्हणलं. म्हणजे पचवलं जात नाही. तर बाकी तसं पण YRF प्रोडक्शन पाकिस्तानच्या बाजूने झुकतं माप देतं. पहिल्यापासून त्यांचे जे काही जुने चित्रपट असतील, तर भारताला ते कमकुवत दाखवण्याचा प्रयत्न करतात. तर असंही ते बऱ्याच युजर्सचं म्हणणं आहे, लोकांच्या अशा प्रतिक्रिया आहेत. बाकी तुम्हाला जर कसं वाटलं ते चित्रपट जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. आणि अशाच नवीन-नवीन चित्रपटांच्या समीक्षेसाठी आपलं निखिल मोरे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला टप्पा गाठायचा 1,00,000 सबस्क्रायबरचा. तर बाकी चित्रपट प्रमोशनसाठी वगैरे काय कॉन्टॅक्ट्स करायचे असतील तर जे नवखे कलाकार मराठी चित्रपटातील नाही का जे, तर आपण ते करूया, ट्रायल घेऊयात आता, की प्रमोशन वगैरे काय चित्रपटाचा करायचा असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी नक्की आपण ते इंटरव्ह्यू घेऊन टाकूयात. तर धन्यवाद. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तर नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत YRF स्पाय युनिव्हर्समधील बहुचर्चित चित्रपट अल्फा. या चित्रपटात आलिया भट्ट, शर्वरी, बॉबी देओल आणि अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दिग्दर्शन शिव रवेल यांनी केले आहे. चित्रपटाची कथा दोन महिला गुप्तहेरांच्या धाडसी मिशनभोवती फिरते. देशाच्या सुरक्षेशी संबंधित एक मोठं संकट, त्यामागचं रहस्य आणि त्यातून उलगडणारे भावनिक संघर्ष यामुळे कथा पुढे सरकते. सुरुवातीपासूनच चित्रपटात भरपूर ॲक्शन आणि मोठ्या प्रमाणावर सादर केलेले सेटअप्स पाहायला आपल्याला मिळतात. तर अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर आलिया भट्टने ॲक्शन भूमिकेत चांगला प्रयत्न केला आहे. शर्वरी अनेक प्रसंगामध्ये विशेष प्रभाव पाडते. तर बॉबी देओलचा खलनायकी अंदाज आणि अनिल कपूरची स्क्रीन प्रेझेन्स चित्रपटाला बळ देतात. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी, ॲक्शन कोरिओग्राफी आणि बॅकग्राऊंड म्युझिक दमदार आहे. मात्र पटकथा काही ठिकाणी अंदाज बांधता येण्यासारखी वाटते आणि भावनिक भाग अपेक्षेइतका प्रभावी ठरत नाही. अनेक समीक्षकांनी चित्रपटाची दृश्य मांडणी चांगली असली तरी कथेत कमकुवतपणा असल्याचं नमूद केलं आहे. एकूणच जर तुम्ही YRF स्पाय युनिव्हर्सचे चाहते असाल आणि मोठ्या पडद्यावरील ॲक्शन एंटरटेनर पाहायला आवडत असेल तर अल्फा एकदा नक्की पाहू शकता. पण दमदार कथा आणि लक्षात राहणारे ट्विस्ट अपेक्षित असतील तर हा चित्रपट थोडा कमी पडतो. हा रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अल्फा कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.